लोकसभेच्या प्रचारात आता अदानी अंबानींचा मुद्दा गाजू लागलाय। प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींवर निशाणा साधला। राहुल गांधींनी अदानी अंबानींच्या विरोधात बोलणं का बंद केलं यावर शंका व्यक्त केली आणि त्याला आता राहुल गांधींनी उत्तर दिलंय। टेम्पोभर पैसे तुमचा वैयक्तिक अनुभव अशी टोलेबाजी राहुल यांनी केली। उद्धव ठाकरे हे मराठी माणसाचे ठेकेदार नाहीत आणि ते म्हणजे मराठी नाहीत, ते म्हणजे महाराष्ट्र नाही। मराठी माणसाला मुंबईतून निर्वासित करण्याचं काम हे ठाकरेंनीच केलंय आणि त्यामुळे त्याबाबत ठाकरेंनी बोलू नये असं प्रत्युत्तर फडणवीसांनी आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला दिलंय। उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जालन्यामध्ये होणाऱ्या सभेत मवियाच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करावं। उद्धव ठाकरेंनी नाव जाहीर केलं तर मी राजकारण सोडेन असं चॅलेंज दानवेंनी ठाकरेंना दिलं। जालन्यात रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्या हस्ते उपस्थित शिवसैनिकांचा निर्धार मेळावा पार पडला आणि यावेळी दानवेंनी उद्धव ठाकरेंना हे अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन दिलंय। लोकसभेनंतर कधी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होऊ शकतात। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी याबाबतचे संकेत दिलेत आणि त्याचबरोबर त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिलेत। नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यातील संपर्क दौऱ्यावेळी ते बोलत होते। पवार कुटुंबामध्ये बारामतीच्या निवडणुकीवरून आरोप प्रत्यारोप सुरू होते आणि त्याबद्दल छगन भुजबळांनी खदखद व्यक्त केली। पवार कुटुंबियांमध्ये जे आरोप प्रत्यारोप सुरू होते ते आनंददायी नव्हतं अशी प्रतिक्रिया देत बारामतीची निवडणूक झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। भुजबळांनी नाशिकच्या येवल्या दौऱ्यावर होते त्या दरम्यान ते बोलत होते। अखेर इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। भारतीयांबाबत केलेलं वर्णद्वेषी वक्तव्य सॅम पित्रोदांना भोवलंय। नॉर्थ ईस्टचे नागरिक चीनी दिसतात तर दक्षिण भारतीय लोक हे आफ्रिकन दिसतात असं वादग्रस्त विधान सॅम पित्रोदा यांनी केलं होतं आणि त्यांच्या या विधानावर काँग्रेसनंही आक्षेप नोंदवला। त्यानंतर पित्रोदांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। महायुतीतल्या राष्ट्रवादी पक्ष युती धर्म न पाळता विरोधी पक्षाच्या तुतारी चिन्हाचा प्रचार करत असल्याचा आरोप कांदेंनी अजित पवार गटावर केलाय। शिवाय भाजपने देखील नांदगाव विधानसभा मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्याचा दावा कांदेंनी केला। डॉक्टर भारती पवारांसाठी त्यांनी नांदगावमध्ये शिवसेनेचा मेळावा आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते।